Okay, so in the last session what we discussed that this was the formula for h bar due to finite current carrying conductor. बघा इथे दिसेल तुम्हाला, डायग्रामच दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघा इथे या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, हा तुमचा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे तो झेड ऍक्सिसला अज्युम केला आहे, म्हणून तर आपली डायरेक्शन A5 कॅप आली, अदरवाईज वेगळी आली असती. आणि A5 कॅप ही डायरेक्शन कशाची रे? कार्टेशियनची का सिलेंड्रिकलची का स्पेरिकलची आहे? A5 कॅप तुम्हाला सिलेंड्रिकल सिस्टम मध्ये पण आहे, स्पेरिकल मध्ये पण आहे, पण आपला इथला जो A5 कॅप आहे दॅट इज इन सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम. कारण लाईन करंट जेव्हा जेव्हा असेल किंवा लाईन चार्ज जेव्हा जेव्हा असतो त्यावेळेस A5 कॅप जो असतो तो सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमचा A5 कॅप असतो. ठीक आहे, कारण लाईन करंट आणि लाईन चार्ज याच्यासाठी डेरिव्हेशनला सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम सगळ्यात सुटेबल आहे, म्हणून फॉर्म्युल्यामध्ये A5 कॅप दिसला की तो तुमचा सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमचा असतो. ठीक आहे, आणि आता फायनाईट करंट कोणता आहे, कंडक्टर कोणता आहे? हा ए पासून बघा डायग्राम मध्ये A पासून B पर्यंत एवढा जो कंडक्टर आहे तो फायनाईट आहे का इन्फानाईट आहे? फायनाईटच आहे. आणि त्या फायनाईट कंडक्टर मध्ये अल्फा 1 काय आहे? पॉइंट ए शी तयार केलेला अँगल, आणि अल्फा 2 काय आहे? पॉइंट बी शी तयार झालेला अँगल, आणि अल्फा काय आहे? डीएल शी तयार झालेला अँगल. डीएल म्हणजे छोटा, खूप छोटा भाग कंडक्टरचा, डिफरन्शियल. आता हा डीएल बार काय असेल रे मग? As your conductor is on z axis, therefore dl bar is equal to yes dz az cap. जर तुमचा हा x ऍक्सिस जर असता, x ऍक्सिस जर असता तर इथे काय आलं असतं? dx ax cap. जर हा तुमचा r ऍक्सिस आहे, सपोज r सिलेंड्रिकलचा r ऍक्सिस, तर मग हा झाला असता dr ar cap. जर हा तुमचा फाय आहे, फाय ऍक्सिस सपोज r5z सिलेंड्रिकल मधला फाय ऍक्सिस सपोज, तर इथे काय झालं असतं मग? आर डी फाय, कारण फाय डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ काय असते? आर डी फाय. आठवा तुम्ही, A5 कॅप हा तुमचा डीएल बार झाला असता. इज इट करेक्ट? प्रतीक्षा थोरात बरोबर आहे का? प्रतीक्षा? येस सर. आता मला सांग प्रतीक्षा, ऑडिओ चालू ठेव. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमच्या 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या असतात? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमच्या एक्स वाय झेड. अरे त्या 3 डायरेक्शन झाल्या, मग 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या? डिफरन्शियल म्हणजे फार छोट्या. डीएक्स डीवाय डीझेड. बरोबर. मग डीएल बार काय असेल? एक्स डायरेक्शनला जर डीएल बार असेल तर डीएक्स एक्स कॅप तयार होईल. जर तुमचा डीएल वाय बारला असेल तर वाय डायरेक्शनला असेल तर डीवाय ए वाय कॅप झालं असतं, आणि जर झेड ऍक्सिसला जर कंडक्टर असता तर डीझेड ए झेड कॅप झाला असतं. डीएल बार इज इक्वल टू डीझेड ए झेड कॅप. आता सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमच्या 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या? 3 डायरेक्शन कोणत्या सिलेंड्रिकलच्या? आर, फाय आणि झेड या 3 डायरेक्शन आहे सिलेंड्रिकल सिस्टीमच्या. मग सिलेंड्रिकल सिस्टीमच्या डीएल बार सुद्धा 3 होणार, डिफरन्शियल लेंथ 3. आर डायरेक्शनची डीएल बार किती असेल प्रतीक्षा? अरे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमच्या 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या? डीआर डी फाय डीझेड. नाही ना, डीआर आर डी फाय डीझेड. डीआर आर डी फाय डीझेड. स्पेरिकलचं काय असतं? डीआर आर डी थिटा आर साइन थिटा डी फाय. आता मग डीएल बार काय होईल? मग आर डायरेक्शनचं डीएल बार डीआर ए आर कॅप. फाय डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ किती असते? आर डी फाय असते ना, म्हणून मग आर डी फाय ए फाय कॅप. ए फाय कॅप. सो डीएल बार इज इक्वल टू आर डी फाय ए फाय कॅप. ओके. फाय डायरेक्शनला जर कंडक्टर असेल तर, झेड डायरेक्शनला असेल तर डीझेड ए झेड कॅप तयार होईल. ठीक आहे. आता मला सांग प्रतीक्षा, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मधल्या 3 डायरेक्शन कोणत्या? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मधल्या प्रतीक्षा? नूतन मंडलिक, what are the 3 direction in spherical coordinate system?
नूतन, शुभम मगर, मगर मगर येस सर. स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डायरेक्शन कोणते असतात रे? स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये ऑडिओ चालू ठेव. कोणते असतात स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मधले 3 डायरेक्शन कोणते असतात? नूतन, गौरी आहे का? गौरी, गौरी वदक. हा सांग ना, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डायरेक्शन कोणते असतात? आर, थीटा आणि फाय. बर, मग 3 डिफरन्शियल लेंथ कोणते? हा 3 डिफरन्शियल लेंथ कोणत्या मग? नाही ना, dr पहिली ह्या डायरेक्शनला डिफरन्शियल लेंथ कोणती असते? dr. या डायरेक्शनला कोणती असते? r d थीटा. आणि या डायरेक्शनला किती असते? r sin theta phi. r sin थीटा d फाय. मग तीन युनिट वेक्टर्स कोणते का गौरी? स्पेरिकल सिस्टीम मध्ये 3 युनिट वेक्टर्स कोणते? AR कॅप, A थीटा कॅप, AR कॅप, A थीटा कॅप आणि A phi. हा बरं, आता मला सांग, जर स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आपल्याला डीएल बार घ्यायचा आहे, स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये डीएल बार घ्यायचा आहे, तर मग आर डायरेक्शनचा डीएल बार किती असेल? या डायरेक्शनला डीएल बार किती तयार होईल? काय? ती डिफरन्शियल लेंथ आणि युनिट वेक्टर मल्टिप्लाय करायचं. त्या डायरेक्शनची डिफरन्शियल लेंथ आणि युनिट वेक्टर मल्टिप्लाय करायचं. मग डीएल बार किती तयार होईल? dr बार डॉट, नाही ना, dr AR कॅप एवढाच तयार होईल ना. डिफरन्शियल लेंथ इंटू युनिट वेक्टर. हा, आता मला सांग, फाय डायरेक्शनला जर कंडक्टर असता, तर डीएल बार किती तयार होईल मग? d phi A phi कॅप. नाही ग, नाही ना, आर डी फाय कस काय? आर डी थीटा. असं थीटाच सांगतो. पुढच्या नाही, पुढच्याच नको सांगू. थीटा डायरेक्शनला जर डीएल बार असता तर आर डी थीटा ए थीटा कॅप, ए थीटा कॅप. बरं, आता फाय डायरेक्शनला जर कंडक्टर असता तर मग डीएल बार किती झाला असता? डिफरन्शियल लेंथ इंटू ए फाय कॅप होईल ना. मग डिफरन्शियल लेंथ किती आहे? आर साइन थीटा. एवढंच आहे का? नाही ना, r sin theta आर d phi. साइन थीटा डी. आर साइन थीटा डी फाय इंटू ए फाय कॅप एवढा डीएल बार तयार झाला असता. ठीक आहे. हा, मग आता इथं हे झालं आपलं. आपण हे मागचंच रिवाइज केलं सगळं. आता फॉर्म्युला काय तयार झाला तुम्हाला मी सांगतो. फॉर्म्युला काय तयार झालाय? फायनाईट कंडक्टर कुठून कुठपर्यंत आहे? पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत. अल्फा 1 हा अँगल आहे, अल्फा 2 हा अँगल आहे. ठीक आहे. कंडक्टर मधून किती करंट जातोय? आय जातोय. तर मग हा फॉर्म्युला आपला तयार होतोय. कोणता फॉर्म्युला तयार झालाय? हा फॉर्म्युला तयार झाला बघा. H bar is equal to I divided by 4 pi r cos alpha 2 minus cos alpha 1 A phi cap एम्पियर पर मीटर. हा तुमचा H bar तयार झालाय. हा H bar कशासाठी आहे? फायनाइट करंट कॅरिंग कंडक्टर मुळे इंटेन्सिटी किती. ठीक आहे. पण आता तुम्हाला जर मी विचारलं तर इन्फानाइट करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तर मग तुमचा पॉइंट बी कुठे गेला? पॉइंट ए कुठे गेला? जर इन्फानाइट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर तुमचा पॉइंट बी हा इन्फिनिटीला गेला, पॉझिटिव्ह इन्फिनिटीला झेड ऍक्सिसच्या. आणि पॉइंट ए तुमचा कुठे जाईल? निगेटिव्ह झेड ऍक्सिसच्या मायनस इन्फिनिटी पर्यंत जाईल. त्या केसमध्ये हा अल्फा 2 किती होईल आणि हा अल्फा 1 किती होईल? थोडासा स्ट्रेच होईल ना. तुमचा कंडक्टर असा आहे, हा अल्फा 1 आहे आणि हा अल्फा 2 आहे. आता पॉइंट ए खूप वर गेला आणि पॉइंट बी खूप खाली गेला, तर अल्फा 1 आणि अल्फा 2 च्या व्हॅल्यू किती होतील गौरी? अंदाज करा ना तुम्ही. इमॅजिन करा, इमॅजिन डायग्राम कशी असेल ती. अल्फा 2 किती होईल तुमचा? मग जर पॉइंट बी तुमचा इन्फिनिटीला गेला तर हा अल्फा 2 किती होईल? इट विल बी इक्वल टू बघा इथे दिले बघा. हा इथे दिले बघा.
हे दिले बघा, तुमच्या समोर दिसते बघा. अनदर स्पेशल केस इज व्हेन कंडक्टर इज इन्फानाइट in length, infinite in length. In that case, point A is at 0, 0 minus infinity and point B will be at 0, 0 infinity. In that case, alpha 1 will become 180 degree, alpha 2 will become 0 degree. Therefore, the previous equation becomes h bar is equal to I divided by 2 pi r a phi cap. असा फॉर्म्युला तयार होईल. या फॉर्म्युल्यामध्ये आय हा दिलेला असतो, 2 पाय कॉन्स्टंट आहे, आर काय हा छोटा आर आणि मोठा आर सेम आहेत. आर काय असतं रे गौरी? आर नेहमी काय असतं? आर बार डिस्टन्स वेक्टर, म्हणजे तुमच्या कंडक्टर पासून त्या अननोन पॉइंटचा वेक्टर, डिस्टन्स वेक्टर आर बार. आणि नुसता आर काय? मग हा नुसता आर गौरी, नुसता आर काय असेल? हा त्या डिस्टन्स वेक्टरची मॅग्निट्यूड, बरोबर आहे का गौरी? हो. हा, मग तो आर आपण फक्त ह्या छोट्या आरने दाखवलाय. हा आर इथं टाकायचा, आय दिलेला असतो 2 पाय कॉन्स्टंट आणि ए फाय कॅप तर युनिट वेक्टर आहे. असं करून आपल्याला एच बारचा फॉर्म्युला मिळाला. दिस फॉर्म्युला इज फॉर इन्फानाइट करंट कॅरिंग कंडक्टर. ठीक आहे, असं आपण बघितलं, हे न्यूमेरिकल बघितलं. आता आज आपण बघणार आहे एम्पियर सर्किटल लॉ. तर व्हॉट इज दिस एम्पियर सर्किटल लॉ? हा फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे, जर तुमच्याकडे एच बार असेल, डीएल बार असेल, तर तुम्हाला करंट मिळू शकतो. ठीक आहे गौरी, याच्यामध्ये डीएल बार काय काय असू शकतो ग? हा डीएल बार काय काय असू शकतो? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये डीएल बार काय काय असू शकतो? सांग, परत एकदा सांग. हे बघा, कार्टेशियन मध्ये जर कंडक्टर एक्स ऍक्सिसला, ऑडिओ चालूच ठेव गौरी, ऑडिओ चालू ठेव. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कंडक्टर जर एक्स ऍक्सिसला असेल तर मग हा डीएल बार काय घ्यायचा? डीएक्स एक्स कॅप. हा कंडक्टर तुमचा वाय ऍक्सिसला ठेवलेला असेल तर काय घ्यावं लागेल? डीएल बार डी वाय ए वाय कॅप. आणि जर कंडक्टर तुमचा झेड ऍक्सिसला असेल तर डी झेड ए झेड कॅप. बरोबर आहे गौरी? हा, आधी मला सांग गौरी, जर तुमचा कंडक्टर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आपण डिस्कस करतोय तर मग डीएल बार काय घ्यावा लागेल? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डायरेक्शन असतात, आर, फाय आणि झेड. मग डीएल बार काय होईल? हा गौरी, इथं काय होईल? इथं डीएल बार काय घ्यावा लागेल? आर डायरेक्शनला डी आर ए आर कॅप. बरोबर आहे ना? डी आर ए आर कॅप. फाय डायरेक्शनला जर कंडक्टर असेल तर नाही ना, नाही ना, आर डी फाय ए फाय कॅप. आर डी फाय, आर डी फाय ए फाय कॅप. आणि जर कंडक्टर तुमचं झेड ऍक्सिसला असेल तर मग किती घ्यावा लागेल डीएल बार? आर डी झेड ए झेड कॅप. अरे तुम्ही परत फक्त डी झेड, नुसतं डीझेड येईल ना. अरे डिफरन्शियल लेंथ आठवा ना तुम्ही. कार्टेशियनच्या डिफरन्शियल लेंथ किती आहे? डीएक्स डीवाय डीझेड. सिलेंड्रिकलच्या कोणत्या आहेत? डी आर, आर डी फाय, डी झेड. आणि स्पेरिकलच्या कोणत्या आहे? डी आर, आर डी थिटा, आर साइन थिटा, डी फाय. डिफरन्शियल लेंथ तुमच्या पार्ट असू द्या ना जरा, आपण किती वेळा डिस्कस केलंय. मग झेड ऍक्सिसला जर असेल तर काय होईल रे मग डीएल बार? झेड ए झेड कॅप. करेक्ट, व्हेरी गुड. आणि समजा जर तुमचं स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम चालू आहे, स्पेरिकल, तर स्पेरिकल मध्ये डीएल बार किती असतील? 3 प्रकारचे असतील, आर डायरेक्शनला, थिटा डायरेक्शनला आणि फाय डायरेक्शनला. मग आर डायरेक्शनला डीएल बार किती घ्यावा लागेल? डी आर ए आर कॅप. व्हेरी गुड. थिटा डायरेक्शनला काय घ्यावा लागेल? ह्या थिटा डायरेक्शनला आर डी थिटा, ए थिटा कॅप, ए फाय, ए थिटा कॅप, ए थिटा कॅप. हा, आणि फाय डायरेक्शनला डीएल बार किती घ्यावा लागेल? आर साइन थिटा डी फाय, आर साइन थिटा डी फाय ए फाय कॅप घ्यावा लागेल. ओके. आणि या दोघांमध्ये काय? डॉट प्रोडक्ट एक क्रॉस प्रोडक्ट आहे. एच बार आणि डीएल बार मध्ये काय? डॉट एक क्रॉस, डॉट प्रोडक्ट. देयर इज अ डॉट प्रोडक्ट. आणि दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट स्केलर येतो का वेक्टर येतो का गौरी? स्केलर आहे. हा, मग आता करंट तुमचा स्केलर आहे का वेक्टर आहे? स्केलर. Current is a scalar quantity. Length is vector. Length is vector. Surface is vector.
बट करंट इज स्केलर. मग आता करंट इथं स्केलर आलाय बरोबर आणि इंटिग्रेशन घ्यायचंय. याचं स्टेटमेंट काय वाचा बरं. Ampere circuital law states that line integral of tangential component of h bar around a closed path, हा शब्द लक्षात ठेवा, closed path is same as net current I enclosed by that path. तर याचं मी तुम्हाला सोप्या भाषेत हे स्टेटमेंट समजून सांगतो. गौरी, हॅलो. हा, हे स्टेटमेंट तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल. याच्यापेक्षा तुम्हाला मी सोप्या भाषेत स्टेटमेंट सांगणार आहे. ते स्टेटमेंट तुम्ही एक्झाम मध्ये लिहून टाकायचं. तुम्ही आपली भाषा वापरायची. प्रत्येक वेळेस पुस्तकातली भाषा पाठ करायची नाही. स्टेटमेंट असो नाही तर थेरम असो नाही तर काही असो, यू हॅव टू एक्सप्रेस युअर ओन लँग्वेज. यू हॅव टू एक्सप्रेस द थेरम ऑर कन्सेप्ट इन युअर ओन लँग्वेज. आता मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये हे स्टेटमेंट शिकवतो. जर समजा तुमचा कंडक्टर असा आहे, दिस इज युअर करंट कॅरिंग कंडक्टर, आणि याच्यामधून तुमचा करंट चाललाय आय, हा डीसी करंट आहे सपोज. तर काय होणार आहे गौरी, कंडक्टर मधून करंट गेल्यावर काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड. हा, मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होईल? राईट हँड थंब रूल. अराउंड दॅट कंडक्टर. अराउंड आहे बरोबर आहे, पण कंडक्टर करंट कुठं चाललाय? वर चाललाय. करंट वर चाललाय म्हणजे कर्ल्ड फिंगर्स अशा आहेत. ही डायरेक्शन कशी झाली? मॅग्नेटिक फील्डची झाली का नाही? अँटी क्लॉकवाईज. हा, मग सपोज मी एक डायरेक्शन घेतली अशी, असं एकच घेतली, एक मॅग्नेटिक फ्लक्स लाईन घेतली, इथून चालली आणि इकडे चालली. याची टोटल लेंथ किती या मॅग्नेटिक फील्डची? आता बघा, यल आहे की नाही? हा, याची टोटल लेंथ आहे यल. मग वी कॅन एक्सप्रेस दिस यल इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएल. इज इट करेक्ट गौरी? येस. हा, मग आता डीएल किती असेल? हा छोटा एक डीएल झाला. दिस इज वन डीएल, दिस इज सेकंड डीएल, दिस इज थर्ड डीएल, दिस इज फोर्थ डीएल and so on. This is your DL1, this is your DL2, this is DL3, DL4 and so on. ठीक आहे. आता मला सांग गौरी, या DL1 जिथं आहे तिथं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल? आपण किती अज्युम करू शकतो? इथं आपण अज्युम करू शकतो DH1. या DL1 मुळे किती इंटेन्सिटी तयार झाली? DH1 बार. या DL2 मुळे किती झाली? DH2 बार. ठीक आहे. या DL3 मुळे किती झाली? DH3 अँड सो ऑन. तर मला सांग, टोटल मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किती मग? एच बार किती मग? सगळ्यांची समेशन करावं लागेल. सगळ्यांची समेशन करावी लागेल का नाही? बरोबर आहे ना? हा हा, मग कसं करावं लागेल? इंटिग्रेशन DH1 प्लस DH2 प्लस DH1 डॉट DL1 DL1 प्लस DH2 डॉट DL2. बरोबर आहे का गौरी? हो. प्लस डॅश 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 इंटिग्रेशन DHN DLN. ठीक आहे. हा, मग आता मला स्टेटमेंट तुला सांगतो. आता मी काय, हे बघा स्टेटमेंट काय, या सगळ्या DH ची बेरीज जर केली तर टोटल एच बार मिळतो. ठीक आहे. आणि इथं सॉरी, इथं करंट, इथं करंट होईल. बरोबर. टोटल करंट किती असेल? तर त्या कंडक्टरच्या अवतीभवती जे DH DL1 DH2 DL2 असं सगळं आहे, तर त्याची बेरीज जर केली तर त्या लूपच्या आतमधून किती करंट जातोय हे आपल्याला मिळतं. एक मिनिट. हा, तर आता मला सांगा गौरी, ऑडिओ चालू कर बरं गौरी, ऑडिओ. हा, या आपल्याला क्लोज्ड पाथ म्हणता येईल का? हा हो सर. हा, क्लोज पाथ म्हणता येईल. बरं, आता या क्लोज पाथच्या मधून किती करंट चाललाय? त्या क्लोज पाथ असा आहे आणि त्याच्या आतमधून किती करंट चाललाय? आय एवढा चाललाय ना, आय एवढा. बरोबर आहे का? हो. हा, मग आता मला सांग,
जर मी ह्या क्लोज्ड पाथ मधला H1 मोजला, H2 मोजला, इथला H3 मोजला, H4 डॅश 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 Hn मोजला आणि सगळ्यांचं लाईन इंटिग्रल घेतलं. लाईन इंटिग्रल बघा इथं काय दिसतंय तुमच्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला, या फॉर्म्युल्यामध्येच तुम्हाला दिसतंय काय, जर तुम्ही लाईन इंटिग्रेशन जर घेतलं H बारचं, तर तुम्हाला काय मिळतो, I एनक्लोज्ड. एनक्लोज्ड म्हणजे काय, त्या लाईनच्या आतमध्ये किती करंट जातोय तेवढा आपल्याला मिळेल. बरोबर आहे का गौरी? हो सर. हा, मग आता हा त्याचा अर्थ होतो. इफ यू टेक द लाईन इंटिग्रल ऑफ H बार अराउंड द क्लोज्ड पाथ, यू विल गेट द टोटल करंट एनक्लोज्ड बाय दॅट क्लोज्ड पाथ. समजलं का गौरी? आता हे कुणी शिकवलं आपल्याला? एम्पियर नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावलाय. काय, जर तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर असा असेल आणि क्लोज्ड पाथ जर तुम्ही असा घेतला आणि या क्लोज्ड पाथ वरचे H1, H2, H3, Hn असे ऍडिशन करत गेले लाईन इंटिग्रलचे, तर आपल्याला या क्लोज पाथच्या आतून जेवढा करंट जातो तेवढा आपल्याला मिळतो. लाईन इंटिग्रल ऑफ H bar around the closed path will be equal to current enclosed by that path. प्रतीक्षा बरोबर आहे का? येस सर. आता मला सांग प्रतीक्षा, समजा हा कंडक्टर आहे आणि याच्यातून करंट जातोय असा, आणि हे क्लोज पाथ एक आहे, हा पहिला क्लोज पाथ आणि हा दुसरा क्लोज पाथ आहे. तर ह्या पहिल्या क्लोज पाथ मधून किती करंट जातोय प्रतीक्षा? I. आणि दुसऱ्या क्लोज पाथ मधून किती करंट जातोय? हा दुसरा क्लोज पाथ आहे, याच्यातून किती करंट जाईल? I. आयच जातो की नाही, बरोबर आहे ना? येस सर. हा, म्हणजे क्लोज पाथ तुम्ही हा घ्या किंवा हा घ्या किंवा आणखी तिसरा घ्या, त्यातून करंट किती जातोय? एकच जातोय, आय. बर, आता मला सांग मला आता एक आणखी, आपण आणखी एक कंडक्टर आतमध्ये या क्लोज पाथच्या मध्ये ठेवला, याच्यातून जातोय करंट समजा I2 आणि याच्यातून करंट जातोय I1. मग व्हॉट इज द टोटल करंट एनक्लोज्ड बाय द क्लोज्ड पाथ? I1 plus I2. I1 प्लस I2. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला अँपियरने काय केलंय समजलं का? अँपियर जो शास्त्रज्ञ आहे त्याने काय केलंय, त्याने एक क्लोज्ड पाथ घेतला असा कंडक्टरच्या अवतीभोवती आणि त्या क्लोज पाथ वरचं H1 प्लस H2 प्लस H3 असं लाईन इंटिग्रलची ऍडिशन केली आणि त्याला असं आढळलं, ती ऍडिशन जेवढी येते ती त्या आतमधून जाणाऱ्या करंटच्या एवढी असते, असं ते अँपियरचं म्हणणं आहे. मग अँपियरचं स्टेटमेंट काय होईल? लाईन इंटिग्रल ऑफ H बार around a closed path is exactly equal to current enclosed by that closed path. मग आतमधून एक कंडक्टर असो, दोन असो, 100 कंडक्टर असू दे, I1, I2, I3, I 100 असू दे, काय फरक पडत नाही. तुम्ही क्लोज पाथ घेतलाय, त्या क्लोज पाथच्या आतमधून जेवढा करंट जातो तेवढे बरोबर तेवढी बेरीज येईल. लाईन इंटिग्रल ऑफ H बार अराउंड एनी क्लोज्ड पाथ अराउंड अ कंडक्टर is exactly equal to current enclosed by that closed path. असं स्टेटमेंट अँपियरचं आहे. या आपल्या भाषेतले स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. तर गौरी परत एकदा स्टेटमेंट सांग बरं आता मला, आपल्या भाषेतलं स्टेटमेंट सांग गौरी. अँपियर सर्किटल लॉचं स्टेटमेंट सांग बरं आपल्या भाषेत. गौरी, प्रतीक्षा. Line integral of magnetic field intensity in closed path around a closed path is equal to the total current in closed path. Total current enclosed by that closed path. Enclosed. हा? Yes sir. मग हे तुम्हाला समजलं का? हे इक्वेशन समजलं का आता? Yes sir. आता मग खाली एक इक्वेशन आहे बघा, हे काय बघा, तुम्ही डायव्हर्जन्स थेरम आणि स्ट्रोक्स थेरम शिकले का? आठवतोय तुम्हाला? डायव्हर्जन्स थेरम हा शब्द आठवतोय का आणि स्ट्रोक्स थेरम हा शब्द आठवतोय का? प्रतीक्षा सांगा बरं, डायव्हर्जन्स थेरम काय असतो आणि स्ट्रोक्स थेरम काय असतो? डायव्हर्जन्स थेरम मध्ये समजा आपल्याकडे ए बार वेक्टर आहे, ए बार डॉट ds बार इज इक्वल टू इंटिग्रेशन डेल डॉट ए बार इंटू dv. हा,
गौरी आवाज येतोय का? गौरी, प्रतीक्षा, हा गौरी तुझा ऑडिओ चालू ठेव 2 मिनिटं. तुम्हाला डायव्हर्जन्स थेरम शिकले ना तुम्ही? डायव्हर्जन्स थेरम मध्ये काय असतं? सरफेस इंटिग्रल इज कन्वर्टेड इनटू व्हॉल्यूम इंटिग्रल. करेक्ट ऑर नॉट गौरी? हा, मग आता त्याचं स्टेटमेंट काय मी तुम्हाला परत सांगतो, ऑडिओ चालूच ठेव. सरफेस इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर फील्ड ए बार इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ए बार. म्हणजे सरफेस इंटिग्रलचं कन्व्हर्जन कशात होतं? व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये होतं. हा, आता लेफ्ट साइडला बघा ना ds बार आहे आणि राईट साइडला dv आहे. म्हणजे सरफेस इंटिग्रलचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये आपण करू शकतो. पण त्यासाठी काय करावं लागतं? ए बारचं डायव्हर्जन्स इथं घ्यावं लागतं राईट साइडला. सिमिलरली स्ट्रोक्स थेरम याच्या उलटा आहे. स्ट्रोक्स थेरम मध्ये काय होतं? लाईन इंटिग्रल इज कन्वर्टेड इनटू सरफेस इंटिग्रल. त्यासाठी काय करावं लागतं? लाईन इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर, समजा बी बार हा वेक्टर आहे, डॉट डीएल बार असं जर तुमच्याकडे लाईन इंटिग्रल आहे, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू, यू हॅव टू टेक द कर्ल ऑफ गिवन वेक्टर. कर्ल ऑफ गिवन वेक्टर इज डिनोटेड बाय डेल क्रॉस बी बार इंटू डीएस बार. समजते का गौरी? इथं काय केलंय बघा, इथं काय बघा, लेफ्ट साइडला लाईन इंटिग्रल आहे, इथं लाईन इंटिग्रल आहे, आणि इथं काय सरफेस इंटिग्रल आहे, आणि लेफ्ट साइडला वेक्टर बी बार आहे आणि राईट साइडला सुद्धा वेक्टर बी बार आहे. फक्त काय केलंय, इथं बी बार नुसता घेतलाय, इथं डेल क्रॉस बी बार घेतलाय. याला आपण काय म्हणतो? कर्ल, कर्ल ऑफ बी बार, कर्ल ऑफ बी बार. सो लाईन इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर इज एक्झॅक्टली इक्वल टू सरफेस इंटिग्रल ऑफ कर्ल ऑफ दॅट वेक्टर. एवढं सोपं आहे, टेन्शन घेऊ नका, खूप सोपं आहे ते. डायव्हर्जन्स थेरम मध्ये सरफेस इंटिग्रलचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये करणं शक्य आहे, पण डायव्हर्जन्स घ्यावा लागतो. आणि स्ट्रोक्स थेरम मध्ये लाईन इंटिग्रलचं कन्व्हर्जन सरफेस इंटिग्रल मध्ये आपण करू शकतो, पण फक्त वेक्टरचा कर्ल घ्या, डेल क्रॉस बी बार घ्या, डेल क्रॉस ए बार घ्या. ठीक आहे. आता इथं आपण इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये लाईन इंटिग्रल आहे का सरफेस इंटिग्रल आहे का व्हॉल्यूम इंटिग्रल आहे गौरी? लाईन इंटिग्रल. हा, मग लाईन इंटिग्रलचं कन्व्हर्जन आपण कशात करू शकतो? स्ट्रोक्स थेरमचा वापर करून. इथं स्ट्रोक्स थेरम आहे बघा, सरफेस इंटिग्रल करू शकतो. हा, मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एच बारचं काय करावं लागेल? डायव्हर्जन्स घ्यायचं. डायव्हर्जन्स घ्यायचा का कर्ल घ्यायचा? डायव्हर्जन्स घ्यायचा. अरे डायव्हर्जन्स म्हणजे डेल डॉट एच बार घ्यावा लागेल. इथं काय बघा ना, इथं काय बघा ना, या इक्वेशन मध्ये बघा, डेल क्रॉस बी बार घेतलंय ना आपण, बरोबर आहे? हा, मग काय घ्यावं लागेल? कर्ल घ्यावा लागेल, कर्ल. मग बघा इथं आता खाली खाली फॉर्म्युला तयार झालाय बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन एच बार डॉट डीएल बार. हा सेम फॉर्म्युला आहे, इथं जो वर आहे तोच इथं आलाय. आणि इथं काय केलंय बघा, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू, इट इज एक्झॅक्टली इक्वल टू काय केलंय? ऑफ एच बार. काय केलंय बघा ना, इथं तुमच्या लक्षात येईल, एच बार डॉट डीएल बार इज इक्वल टू कर्ल ऑफ एच बार घेतलाय, डेल क्रॉस एच बार, एक मिनिट, डेल क्रॉस एच बार इंटू डीएस बार. म्हणजे इथं स्ट्रोक्स थेरमचा वापर केलाय आपण. स्ट्रोक्स थेरमचा वापर करून आपण लाईन इंटिग्रलचं कन्व्हर्जन सरफेस इंटिग्रल मध्ये केलंय. असं का करावं लागतंय आपल्याला? तर आपल्याला माहिती आहे, कधी कधी डीएल देतात, कधी कधी डीएस देतात. त्याच्यामुळे जर आपल्याला करंट मिळवायचा असेल तर हे वापरा किंवा हे वापरा, कोणतंही वापरा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये अलर्ट राहावं लागतं. जर इकडची बाजू दिलेली असेल तर तिकडची बाजू वापरा, इकडची बाजू दिलेली असेल तर तिकडची बाजू वापरा. समजलं ना? अर्धाच मिनिट राहिलं. समजलं का तुम्हाला गौरी? हो सर. आता असं एम्पियर सर्किटल लॉ आहे, मग एम्पियर सर्किटल लॉ वर आपल्याला न्यूमेरिकल येतील, काहीतरी येईल, तर ते तुम्ही लक्षात घ्या. आता हा व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे आणि आपण आता 5 मिनिटात परत एकदा लेक्चरला जॉईन होते. 5 मिनिटात आता मी बंद करतोय आणि परत 5 मिनिटाच्या आत म्हणजे लगेचच तुम्ही जॉईनिंग व्हायला सुरुवात करा. चालेल ना गौरी? हा, कारण बघा मी तुमच्यासाठी एवढं 2-2, 3-3 तास देतोय, तुम्ही पण थोडंसं सिरियस असायला पाहिजे. मी आता बंद करतोय, परत लगेच जॉईन करा.